वाह, गणपती तर काय रे, आलास तू? हा कोणी मारलो? अरे मीच बोलतोय, तुझा बाप्पा. बाप्पा, तू बोलतो? होय, तू येतोस आणि जातोस. मग आज ठरवलं तुझ्याबरोबर गप्पा मारू. पण तू का गप्पा मारशील? तुला तर चॅटिंग करायची सवय ना. हे बाप्पा, माका आवडत ना तुझ्याबरोबर गप्पा मारू. मग माझ्या आगमनाची तयारी झाली का? यंदा गोडधोड सगळा, लाईटीचे फोकस, आरती धूप आणि जे टाळ वाजवतो अख्खे गावा गायका घेऊन. हो, आधीच सांगतोय, डोळ्यांवर फोकस जास्त मारू नकोस. डोळ्यांना त्रास होतो रे. आणि आरतीमध्ये धूप कमी टाका, तो नाकात जातो आणि मला त्रास होतो. आणि हो, आरती चालू असताना टाळ जरा हळू वाजवा. कानांचा पडदा फाटल्यासारखा वाटतो रे. बाप्पा सॉरी हा, यंदा तू सांगतल ना तसाच कर तुला. मग यंदा काय नियोजन? आमच्यापेक्षा ना तुका उत्सुकता. अरे हो, आहेच मी सगळ्यांचा लाडका बाप्पा. पण आता पहिल्यासारखी मज्जा राहिली नाही. आधी कसे सगळे आरती, नैवेद्य, भजन एकत्रच करायचे. पण आत्ताची पोरं माझ्यावर श्रद्धा वाढवायची सोडून माझी उंची आणि किती दिवस याची स्पर्धा लावतात. आरती आणि भजनाच्या वेळी आत्ताची पोरं मोबाईलमध्येच व्यस्त असतात. अरे एवढंच कशाला, माझ्या स्वागताच्या वेळी आणि विसर्जनाच्या वेळी डीजे आणि फटाके लावून या पर्यावरणाचं प्रदूषण सुद्धा करतात. पहिली गंमत होती ती एकत्र कुटुंबात, पण आता ते सुद्धा राहिलं नाही. आता अरे माझी वर्सल सुद्धा करतात रे. हे बाप्पा सॉरी हा. अरे हो, काळाप्रमाणे बदला, पण आपली संस्कृती विसरू नका, ती जपा. ए बाप्पा, यंदा ना डीजे ना तर तुझा ना ढोल ताशांना आगमन करतो आणि विसर्जन सुद्धा. आणि ना तुझी ना खूप काळजी घेतो. चल बाप्पा, येते हा, तयारीक लागायचा. हो, चल, मी पण तयारीला लागतो. तथा